जय शिवराय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आम्ही सहज गच्चीवर आलो आणि बादल म्हटलं मला की चला आपण पतंग उडवू. तर मी म्हणलो चल भावा पतंग उडव. तर बादल लसा मारायला लागला आणि तशी माझी नजर महाराजांच्या झेंड्याकडे गेली. महाराजांचा झेंडा पुरा निघून पडणार होता. तर मी वरती गेलो, वरती चढत गेलो व नंतर तिथून झेंडा काढला होता, नीट करायला लागलो. तर पुरा नीट होऊन तो मी डबल तिथं लावून दिला. खाली उतरलो व यार हे असं काम आकडावानी करायला लागलं बे. तर महाराजांचा बघा झेंडा किती भारी दिसतोय. तर तसंच रवी आणि बादल पतंग उडत होता. पतंग उडवल्यानंतर बादल म्हटला ही पतंग कापायची चल भावा. तर रवी पॅटला डायरेक्ट. तर मला पण पतंग उडवायची होती म्हणून मी कन्नी बांधायला लागलो आणि लगेच पतंग उडवणार होतो. तर लगेच भाऊची रवीने डायरेक्ट टॉपला पतंग नेली, लगेच आकाशात उडवली. अरे बाप, उडली ना भाऊची पतंग. अरे बाप रे, भाऊची डायरेक्ट अटकलीच ना त्या सोलार पॅनलमध्ये. संपला विषय, घ्या आता. तर रवीची पतंग ही तर सोलर पॅनलमध्ये अटकली. मी म्हणलं यांचं चालू रे ना, आपण आता आपण आपापली पतंग उडव. तर मी उडायला लागलो आणि गेली माझी डायरेक्ट टॉपला.